नमस्कार, ज्योती अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या खूप जोराची थंडी चालू आहे आणि थंडीचे दिवस म्हटले तर नॉनव्हेजमध्ये मासे खायची मजा असते. म्हणूनच मी आज माशांचं कालवण बनवून घेतलं. माशांचं कालवण किंवा मासे फ्राय बनवायचे तर कतला मासा घ्यायचा, त्याच्यामध्ये काटे कमी आणि जे असतात ते मोठे असतात. आता मासा ताजा कसा ओळखायचा, तर तो हाताने असा तुटायला नको आणि गुलाबी दिसायला पाहिजे. आता हे मासे मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यांना हळद, 1 चमचा मीठ आणि थोडंसं लिंबू रस लावायचा, म्हणजे माशांचा कडवटपणा कमी होतो. आता मसाल्याचं वाटण तयार करण्यासाठी 2 ते 3 कांदे मी तेलावर परतून घेतले, तसे सुकं खोबरं भाजून घेतलं आणि 2 टमाटे घेतले आणि एकसारखं वाटण तयार करून त्याचं कालवण तयार करून घेतलं. हा जो माशांचा सार असतो तो थोडासा पातळच ठेवायचा आणि लगेचच उकळी आली की मग त्याच्यामध्ये मासे सोडायचे. आता उकडत्या सारमध्ये मासे सोडल्यावर फुल गॅसवर फक्त 5 मिनिटं मासे आपल्याला शिजवायचे आहेत. जास्त शिजवले तर मासे गळतील आणि काटे मोकळे होतात. थंडीच्या दिवसात असं माशांचं कालवण आणि गरम गरम खिचडी किंवा भात, सोबतीला मासे फ्राय असतील तर संपूर्ण थाळी तयार होते. सविस्तर रेसिपी बघण्यासाठी फोटोच्या खाली त्रिकोणावर क्लिक करा. धन्यवाद.